नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवानंद गावडे आणि शिवानंद गावडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज भरपूर दिवसांनी आम्ही गावी आलेलो, तर म्हटलं राईडला जाऊन येऊया. तर आपण चाललो आहे ओमकार, हा बघा ओमकार आहे. तर याच्या मामाजवळ चाललो आहे. तर याचा मामाचं गाव आहे कुणकेश्वर. तर कुणकेश्वरच्या आपण मंदिरात जायचं आणि तिथून नंतर मग बघूया. गेलो तर पुढे आपण ते देवगड आहे. देवगडचं एक पवनचक्की वगैरे तिथे जाऊन आपण तिथे पण भेट द्यायची आहे. तर चला आपण जाऊया पुढे. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे देवगडला. देवगडला चाललो आहे. हा आहे भूषण आमच्यासोबत. हा माझा खास जीवलग मित्र भाऊ. हे बाकीचे आहेत सगळे दोघं, पण हे नालायक आहेत दोघं पण. ही दोघं, हा शिवानंद गावडे, तो नालायक आहे. मस्त आहे की कडकडत्या उन्हामधून आम्ही चाललो आम्ही काय रे भूषण. काल आम्ही पण गेलो बाहेर एकदम चांगल्या ठिकाणी जेवू. चांगला होता, गोव्यामध्ये होता, चांगला होता जेवण. तुम्ही कधी गेला असतं गावात आहे अंकिता रेस्टॉरंट आहे. तुम्ही जावा काही ती चांगलं जेवण भेटतात, चांगले मासे भेटतात काही आणि एकदम फ्रेश मासे भेटतात. आणि तिकडची स्पेशालिटी म्हणजे एक कणक फिश ना रे, चणक फिश एक स्पेशलिस्टी आहे तिकडची. एकदा तुम्ही जाऊन टेस्ट करा एकदम आवडीने. आम्ही गेलो, आम्ही काल बघितलं, आवडला आम्हाला तो. यो आमचं कोकण. मंदिर आहे. अति सुंदर बांधलेलं आहे. त्याचं बांधकाम पण एक नंबर आहे. रामेश्वर मंदिर तोच आहे कुणकेश्वर. मग पुढून तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे कुणकेश्वर बीचवर आणि साईडला बघू शकता कुणकेश्वर मंदिर आहे बघा. तर आपण चाललो आहे तिकडे आणि बीचवरती काही माणसं बघू शकता.
पर्यटन स्थळ असल्यामुळे कोण ना कोण असतंच दर दिवशी. तर भरपूर चांगलं असं मंदिर आहे आणि स्वयंभू शंकराचं कुणकेश्वर मंदिर आहे. वरची वेळ असल्यामुळे पूर्ण ऊन डोक्यावरती आहे, त्यामुळे क्लिअर दिसेल की सांगू शकत नाही, पण मस्त असं मंदिर आहे. हे मंदिर पहिला हे करून घेतलं. बघू शकता इकडून या साईडने मंदिर. तर आज आपल्याला मंदिरात तर जाता येणार नाही आणि गेलो तरी आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्याचा आतला शूट भेटणार नाही, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर इथूनच दर्शन घ्या. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, इथून यांची एंट्री पॉईंट आहे. कुणकेश्वरला आलं तर त्याच्या आजूबाजूला पण मंदिर आहेत. तर इथे एक गणेश मंदिर आहे, अलाउड नसल्यामुळे आपण नाही दाखवत. इथे एक श्री नारायण मंदिर आहे, होऊ शकतं. तर तिकडे पण या साईडला मंदिर आहेत, ही छोटे मंदिर आहेत. तो लांब आहे म्हणून तेवढा नाही तर पण असं चांगलं. पण तो लांब असेल तर असं मंदिराच्या समोरच पूर्ण अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि इथेच मच्छीमारी पण होते. समोर बघा त्या साईडला तुम्हाला बोट दिसत असतील, तर दाखवतो मी. 9 वाजेपर्यंत जिलेबी खातो बसून आपण. तो बोललो काय आणि याच्या समोरच इथे मंदिर आहे. मस्त आहे की छान असा नजारा बघू शकता. सर्व ठिकाणीच तसं आहे. आणि या साईडला इथे आतमध्ये जी खडकं दिसतात तिथे आतमध्ये बहुतेक असे पिंडी आहेत, शिवपिंडी आतमध्ये. तर तिथे आतमध्ये आता आम्ही जाणार नाहीत, तर तुम्हाला नाही दाखवू शकत. हे आहे ओमकारच्या मामाचं घर आहे आणि हे बघा मामाच्या घराच्या बाजूला बघा इथे एक चिकूचं पण झाड आहे आणि यांच्या मागच्या साईडला पण आहे, तुम्हाला दाखवतो नंतर नेऊन. बघा मस्त आहे की चिकूचं झाड आहे. चिकू पण धरलेलं आहे त्याच्यावरती, बऱ्यापैकी चिकू आहेत पण ते कच्चे असतील. चुलत मामाच्या चिकू आहे ते बघा. माडावरती बघा इकडे कोण नसल्यामुळे इथे माडावरती नारळ वगैरे बऱ्यापैकी आहेत. चला जाऊया आपल्या मागच्या साईडला. आपण मागच्या साईडला आलो तर इकडे पूर्ण बगीचा आहे, होऊ शकतं. इकडे पप्पायाचं झाड आहे, हे बघा पप्पायावरती धरलेले आहेत, बऱ्यापैकी पप्पाया आहे तिथे. आणि हे वाटतं हे पप्पायाचं झाड नाही, हे पप्पायाचं झाड आहे. आणि हे जे आहे ते काय त्याला बोलतात, नाव विसरलं झाडाचं. या लवकर सांगतो तुम्हाला. तिकडे केळीची झाडं आहेत, माड आहेत, ते शेगलाचं झाड आहे थोडाफार शेगूल. आणि इकडे बघा नारळ वगैरे धरलेले आहेत वरती. अरे त्या झाडाचं नाव काय रे? ते रे फणसुले. यस फणसुले. तर हे फणसुल्याचं झाड आहे, तुम्हाला बोलवलं.
आणि इथे बघा इथे सुपारी आहेत सगळे. इथे लिंबाची झाडं बघा, लिंबू सर्व भरपूर लिंबू धरलेले आहेत. अरे किती लिंबू आहेत रे, भरपूर आहेत. काढून नव्या काय पिकी वगैरे आहेत रे, मस्त घोसच्या घोस लिंबू आहेत रे बघा. वा, एक पिकलेलं पण आतमध्ये आहे. बघू शकता सर्व दिसतात तिकडे लिंबूच लिंबू आहेत. हे बघा लिंबाची ही एकच झाड आहे, भरपूर मोठं आहे. हे सगळं सुपारीचे हे सुपारीची झाड आहेत सगळी. लाईनीत आहेत हे काय इथे सुपाऱ्या आहेत. हे बघा इथे हिरव्या आहेत, अजून ऑरेंज कलरच्या होतात त्या, नंतर मग ते काढायचं. ते बघा समोर तिकडे होतील काय लवकर काही दिवसातच. चला मग आपण आता इथून निघूया पुढे. पुढे आपण जाणार आहे पवनचक्क्याच्या साईडला, देवगडला. तर चला तिकडे ते एक गार्डन टाईपमध्ये बांधलेलं आहे, तिकडे तुम्हाला तो एक नजारा दाखवतो. तर आता आपण कुणकेश्वर बीच फिरून झालं आहे आणि आता आपण कुणकेश्वरचं मंदिराच्या इथून जाऊन आलो आपण. आता आपण चाललो कुणकेश्वर बीचच्या इथून ते समोर हे आहे गार्डन बनवलं आहे त्या